गेलावा पडल्या गोंड्याला शिवाय देतात। एक मापटभर मीठ काहीतरी आणायचं आणि परत आहे त्या दर्जाच्या भरायच्या। का कोणी घर पाडलंय, केसात वा झाल्या म्हणून कोणी पेटवलंय डोसकं। तुकोबारायने हेच सांगितले ना, ओवाच्या रागे फेडिले सावली देखिले जगे, कोणी अंगावर पिसवा झाल्या म्हणून कापड कोण टाकून नागवा फिरालाय नाही महाराज। हे संघात राहायचं म्हटलं असं राहावंच लागतं महाराज। बर, घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊन हारी साठवायचा व्यापार करावा म्हटलं तर गावात कांदा बटाट्याचं दुकान काढलेलं जवळजवळ बरं, का जाऊन कोल्हापूरच्या पुढं घातलेलं बरं? तिथनं याय जायच्या प्रवासाला मिळवलेला फायदा सपायचा। त्याच्यापेक्षा शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मद्रेचे निमिषे घातले हाते फासे निसंगाजेने। काय एक पुरुष महाराज घरात कटाळाने जाऊन जंगलात राहिला, घरी कुटुंबपणे सरे आणि वनी वन्य होणे अवतरे आणि नागवी याही शरीर लागला। ज्ञानोबराय सांगतात, इथं नागवा राहिलास तरी तुला साधू म्हणून पिडतील, भगवं घातलंस तरी तुला काहीतरी विचारा येतील। काय इथं सोडतोस? काही सोडता येत नाही, म्हणून त्याग आतून असावा, बाहेरला त्याग उपयोगाचा नाही। ज्ञानोबराय सांगतात की या त्यागाचा महिमा एवढा मोठा आहे, घर सोडून जर तू शिष्य करत बाहेर बसलास तर मग घरची पोरं सांभाळत असतेच बरं, तिथं शिष्य सांभाळत बसलास ती घरची पोरच म्हणायची। तिथं कुठंतरी आश्रम काढला आणि आश्रमाच्या तिथं बाग फुलं झाडं चार लावली, फळाची झाडं चार लावली आणि कुणीतरी झाडाचं पान तोडलं तर त्याला तू काठी घेऊन काय करतो? माराय धावतोस। मग घरातच मसरं बाळगत असत काय बिघडत? असं शहाण्या पुरुषांना असं समजून घ्यायचं, माझी आहे ती परिस्थिती चांगली, देवानं दिलेली उत्तम परिस्थिती असते, त्यात फार माणसानं दुरुस्ती करायला जाऊ, प्रयत्नानं बदल करावा, पण आरपार बदल होत नाही महाराज। वाकडा लिहिलेला गंध वाकडा असेल बरोबर आहे, तो सरळ करायला पुसून, कपाळच वाकडा असलं तर करणार का? लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवलेने। काळपणा घालवायसाठी महाराज किती रासायनिक औषधं निघाली तरी काळपणा जातोय। जन्मताचे तिकडनं आलाय ओरिजिनल कलर, तो महाराज बदलत त्याच्यावर तो देवानच महाराज बदलून दिला तर बदलेल, शक्य नाही। म्हणून शहाण्या मनुष्यानं फार संसारात बदलायच्या भानगडीत पडू नये। आहे ती सृष्टी छान आहे महाराज। एक जांभळाच्या झाडाखाली अतिथी म्हणून आलेला, कंटाळला दुपारच्या वेळेला आणि वाऱ्यानं झोप लागली महाराज, आणि कल्पना करत झोपला, वर जांभळाला बघित बघित म्हणाला, त्याला अशी बुद्धी सुचली, काय देव असेल म्हणाला, देव सर्वज्ञ म्हणता बरं, देवाला काय अक्कल? मी असतो देव तर म्हणाला ह्या झाडाला केवढं खोड मोठं आहे, जांभळं मोठी मोठी लावली असती म्हणाला। आणि असं विचार करता करता एका बाजूला कलांडला आणि मग त्याला त्या एका कुपावर भोपळं दिसलं, येल गेलेला भोपळा, आणि त्याला भोपळा लटकलेला दिसल्यावर देव आरपार म्हणाला, अडाणी आहे, खुळा आहे म्हणाला, त्याला कळत नाही। हे एवढं बारीक